आणि आता आपण थेट जातोय, सध्या गिरीश महाजन बोलतायत तिथे होता। आता मराठवाड्यातल्या पूर परिस्थितीनंतर त्याची जाणीव प्रचंड होऊ लागलेली आहे। शेतकऱ्यांकडून मागणी होते, त्या संदर्भात काही सरकार पीक विम्याच्या बाबतीमध्ये योग्य निर्णय सरकार यावेळेला घेईल। तसं पीक विमा हे प्रोसेस चालूच आहे, पण काही सुधारित काही योजना आणता येईल का, की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी काही त्याच्यामुळे दिलासा मिळणार आहे का? मला वाटतं की हा विषय सुद्धा कॅबिनेटचा आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भात निर्णय करतील। कशा प्रकारे आव्हान वाटतं? मी सांगितलं, आमची तयारी अतिशय जोरात आहे। आम्हाला कुठलाही काही फरक पडत नाही। जर तर राजकारण चालत नाही, एकत्र आले तर काय होईल, नाही आले तर काय होईल, येतील तेव्हा बघू। पण भाजपची तयारी, आमची महायुतीची तयारी जी आहे ती आमची पूर्णपणे या ठिकाणी झालेली आहे। मुंबईमध्ये काही तुम्ही करा, लोकांचा विश्वास हा महायुतीवर आहे, देवेंद्रजींवर आहे, शिंदे साहेबांवर आहे, अजितदादांवर आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी कोणी काही गर्जना केल्या, काही म्हटलं तर 2 महिन्यानंतर ते दूधचं दूध पाणीचं पाणी होईल। मला वाटतं असं भडकवण्याचं काम लोकांना करू नका। जाणीवपूर्वक कुठेतरी हिंसा झाली पाहिजे, काहीतरी समाजात काहीतरी जाती तणाव झाला पाहिजे। मला वाटतं अशा काही लोकांची मानसिकता आहे आणि म्हणून ते अशा पद्धतीने त्या ठिकाणी स्टेटमेंट करतायत। पण इथे काही फरक पडणार नाही, गाडीचा सुद्धा फरक काही पडणार नाही। धाराशिवमध्ये काही शेतकऱ्यांना बँकेकडून नोटिसा आलेल्या आहेत कर्जाच्या? नाही, मला वाटतं त्या संदर्भामध्ये काय नोटिसा आल्या काय नाही मला माहीत नाही। तुम्ही सांगतायत की नोटीस समोर आली तर मला कळेल, पण अशा परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यायचा तुम्हाला वाटतं कॅबिनेटमध्ये निर्णय होईल आणि माननीय मुख्यमंत्री तो करतील। ते कॅबिनेट बैठकीआधी स्वतः बोलत होते गिरीश महाजन आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता महत्त्वाचा निर्णय कॅबिनेटमध्ये होईल। मात्र मुंबईमध्ये महापौर हा महायुतीचाच होणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। कोणीही कितीही एकत्र आले तरी पुढच्या काळात दूध का दूध पाणी का पाणी होईलच असं त्यांनी म्हटलंय।